दरम्यान अजित पवारांचे दुसरे पुतणे युगेंद्र पवारांनी देखील दादांच्या अपघातानंतर आता व्हीएसआर विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे। व्हीएसआर विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी बारामती पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवारांसोबत ते जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। मीच तिथं पहिल्यांदा पोचलो। बारामती विमानतळावर गेल्यावर मला काहीच तिथं दिसलं नाही। गाडी मग मी माझी रनवेवर घेतली आणि 11 नंबर रनवे जिथं हे झालंय तिथं मी माझी गाडी तिथं घेऊन गेलो आणि खालती 50 फुटीच्या अंतरावर तिथं आपल्या दादांचं विमान तिथं मला दिसलं आणि मग तिथून ते सगळं ॲक्सिडेंट बघितल्यावरच ते माझ्या लक्षात आलं, विमान खाक झालेलं। आणि आज ते तिथं मुंबईला होते, मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये ते तिथं गेलेले। तिथंही त्यांनी FIR दाखल करण्याचा एक प्रयत्न केला, त्यांनी तो FIR बहुतेक तिथं घेतला नाही आणि त्याच्यामुळं उद्या ते सकाळी बारामतीत येत आहेत। बारामती पोलीस स्टेशनमध्ये ते तिथं जाणार आहेत। मी पण त्यांच्यासोबत उद्या तिथं जाणार आहे आणि BRS कंपनी असेल त्या कंपनीच्या विरोधात आम्ही तिथं FIR दाखल करणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।